फुलात फुलला माळवून सजला मनात रुतला. फुलात फुलला माळवून सजला मनात रुतला. रूप ते भाळवणी हो हसला गजरा. गजरा शब्द सुरांच्या सुख दुःखाच्या मनात येऊन हळूच हसला. गडबडला मुसमुसला अडथळला धुसफुसला पण तरीही हसला गजरा. गजरा गजरा रे बघ अंडा तुला गज 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 वेळेवर येत नाही गजरा म्हणता. ला 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 क्या बात आहे. मंडळी नमस्कार. आजच्या गजरात तुमचं सहर्ष स्वागत. नमस्कार मंडळी. आजच्या गजऱ्यात मी किशोरी आंबे आणि प्रदीप पटवर्धन तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. येस मंडळी, महाराष्ट्राला आनंद देत आहेत या गजऱ्यातल्या कळ्या. कधी गंमत जम्मत, कधी कोपरखळ्या. तर सादर करत आहोत आजचा गजरा. ए प्रदीप, आजच्या गजऱ्याचा विषय काय? आजच्या गजराचा विषय आहे वेळ. ओ वेळ म्हणजे वेळेचा गजरा. हो, वेळेचा गजरा. तुला माहितीये का, काय कोकणात गजऱ्याला वळेसार म्हणतात. तो गजरा वेगळा. आपण ह्या गजरात वळेसार नाही तर वेळेचं सार सांगणार आहोत. वेळेचं सार. हा. अरे वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. मला सांग, वेळ म्हणजे काय? वेळ म्हणजे टाइम. हा? वेळ म्हणजे वक्त. अगं वेळ म्हणजे समय. काय टाइमपास लावलाय? टाइमपास मी नाही लावलाय. मग काय मी लावलाय? कोणी लावलाय बघायचंय? ऑफकोर्स बघायचंय. बघ. लाइट कमल रास्ते कमल सस्ते में कोई भी ले लो, जैकेट ले लो, कुर्ता ले लो, कोई भी ले लो, किसी भी चीज को हाथ लगाओ. रास्ते कमल सस्ते में, रास्ते कमल सस्ते में. लाइट कमल रास्ते कमल सस्ते में, रास्ते कमल सस्ते में. लाइट कमल कोई भी चीज ले लो, कोई भी चीज ले लो. लाइट कमल रास्ते कमल सस्ते में, रास्ते कमल सस्ते में. कोई भी चीज ले लो, कोई भी चीज उठाओ. रास्ते कमल सस्ते में. लाइट कमल रास्ते कमल सस्ते में, रास्ते कमल सस्ते में. नमस्कार. रास्ते का काय पाहिजे? मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. माझ्याकडे वस्तू मिळतात, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी सर नाही. चल बाजूला सर. रास्ते का माल सस्ते में. अहो, तुमच्यामुळे मला पडलेला प्रश्न मी सरांना विचारू शकत नाही. माझ्यामुळे तुम्हाला प्रश्न पडलाय, मग विचार. तुम्ही डांबर आणि खडी विकता काय हो? मी तुम्हाला डांबर आणि खडी विकताना दिसतोय का हो? अहो तेच मी तर. कपडे विकतोय ना. हो तेच तर मला लफडं कळत नाहीये. लफडा म्हणजे काय आहे, तुम्ही रस्ते कमाल सस्ते में असं बोलताय, बरोबर आहे. पण रस्ता बनवताना डांबर आणि खडी लागतात की नाही? का खडे खडे तुम्ही माझ्या डोक्याची वाट लावताय? नाही हा, नाही. अजिबात नाही. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही, ही पळवाट आहे. बरं ठीक आहे. मला सांगा, हा रस्ता आहे की नाही? हो रस्ता आहे. मग रस्त्यावर मी माल विकतोय की नाही? हो बरोबर. म्हणून रस्ते का माल सस्ते में. अच्छा 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 रस्ते का अच्छा. माल सस्ते में कोई भी उठाओ. रस्ते का माल सस्ते में. आता माझ्या लक्षात आलं. कुछ भी चीज उठाओ. हो, रस्ते का हो, बोला, हो, बोला. रस्ते का माल सस्ते में तुम्ही म्हणताय. हा. सस्ता का महंगा का नाही? तर जास्त डोकं खाऊ नको हा, नाहीतर महंग पडेल तुला. हो, महंगा का पडेल? सस्ता का नाही पडलं? सस्ता पडला तुम्ही घेणार नाही का? तुम्ही माझ्याकडे खरेदी करणार आहात? हो खरेदी करणार. तुम्ही खरेदी करणारे वाटत नाही. हो कमाल आहे. वाटत नाही का मी खरेदी करणारा? हो माझ्याकडे बघा, मी कपडे घातलेत, पानं लावली नाहीये. रस्ते का माल सस्ते में तुम्ही म्हणताय, म्हणजे माणसांच्या गरजा काय आहेत हो? अन्न, वस्त्र, निवारा. आता त्यातलं वस्त्र हो मला स्वस्त मिळालं तर विकत नाही का घेणार मी? खरंच आहे. खरंच हो दे खरंच. म्हणजे हो दे खर्च. रस्ते का माल सस्ते में तुम्ही म्हणताय की नाही, हे खरं कशावरून? हो सोपं आहे. हे बघा, आम्ही माल रस्त्यावर विकतो की नाही, हा. मग आम्हाला दुकानाचं भाडं द्यावं लागेल. अरे वा खर्च कमी म्हणून स्वस्तात विकतो आम्ही. वा 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 वा, छान छान छान. बरं तो शर्ट कसा दिला? फक्त 200 रुपये. बापरे, का? 200? 200 तुम्हाला भाव पाठवला. हो
हो काय आहे, माझा बाप पूर्वी शर्ट घ्यायचा ना तेव्हा 100 रुपयाला एक शर्ट घ्यायचा हो. तो काळ गेला. हो, माझ्या बाबाला काळ म्हणू नका हो. त्या काळानंच माझ्या बापाला नेलं. बाबा, ओ स्वतःवर ठेवा ताबा. बाबा. भोकण का पसरताय? शर्ट घ्यायला आलायत ना तुम्ही? हो, 200 रुपये महाग आहे हो. मग असं करा, हं. 10 रुपये कमी द्या. असं हो हो हो, मी त्यातला नाहीये. अहो, मी कुठं त्यातला आहे. कमी दिले तर नाही चालणार. किती कमी? 10 दिले तर एक देन. मी 10 देईन. काय? 10 रुपये. 10 रुपयाला रुमाल तरी येतो का? अरे कमाल आहे. अहो कमाल आहे तुमची. अहो 10 रुपयाला रुमाल आला तर तो अंगावर परिधान करता येईल का, याचा लंगोट पण होणार नाही. अरे जाम मस्ती आहे या माणसाच्या अंगात. काय म्हणाला. नाही, मी अंगावर कपडा जाम लागेल ना, मलावरून कसा पुरेल? हे तुमचं बरोबर आहे. हो, बरं, काहीतरी कमी करा ना. अहो, तुम्ही काहीतरी वाढवा ना. नाही, तुम्ही काहीतरी कमी करा ना. तुम्ही काहीतरी वाढवा ना. मी काय म्हणतो, काहीतरी काटछाट करा ना. हट. हे बरोबर दिसणार नाही. हो, अहो शर्टाची काटछाट करून ते बरोबर दिसणार नाही. शर्टाची वाट लागेल. अरे काय माणूस आहे हो. शर्टाची काटछाट नाही हो, मग? किमतीची काटछाट करा. असं म्हणताय? ठीक आहे ठीक हा. आहे, मी ना तुम्हाला भरघोस सवलत देतो. भरघोस सवलत देत आहे. वा वा वा, द्या द्या तुम्ही द्या. ना फक्त 182 रुपये द्या. 182. अहो ही काय घसघशीत सवलत झाली का. हा? अहो राऊंड फिगर तरी करायची ना. अहो राऊंड फिगर केली असती तर 90 झाली नसती का? कमाल आहे बुवा तुमची. तुमची फिगर पुढे पुढे जाते, मागे येतच नाही. अहो मग तुम्ही कशाला 5-10 रुपयासाठी मागे पुढे करताय? मी मराठी माणूस आहे, मागे वळून बघत नाही. हो, मग तुम्ही बोलावं काहीतरी. अहो आमचा माल बघा ना. माल तुमच्या पाया पडतो, त्याला माल म्हणू नका हो. का हो? अहो, असाच दुकानात एकदा ह्याला माल 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 म्हणायचा आणि तो माल माझ्या डोक्यात फीट बसला हो. अहो मी शेजारी पाजारी ऑफिसमध्ये सगळ्यांना असंच म्हणायचो, बघा हा माल कसा वाटतो, बघा हा माल कसा वाटतो. असं 4 दिवस बोंबलत होतो. हो. नाही. हा, मी पण त्यातला नाही हो. जोवर आमच्याकडे आहे ना तोवर मालच आहे. अच्छा 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 अच्छा, असं काय. वा वा वा. A1 क्वालिटीचा माल आहे बघा. A1. हा मग A1 क्वालिटीचा माल आहे बघा ना जरा. अरे वा, कमाल आहे. कमाल नाही, अमाल आहे. अमल. म्हणजे अ दर्जाचा माल, A1 क्वालिटी. अच्छा अच्छा अच्छा. हो, मग तुम्ही काहीतरी कमी करा ना. वाढवा ना. हे बघा हे बघा हे बघा, तुम्ही जर किंमत कमी केलीत ना, तुम्ही शर्ट घेईल. पण काहीतरी वाढवा ना, काहीतरी वाढवा. अहो ठीक आहे, एवढं तुम्ही बोलताय तर मी वाढवतो. इकडे 14 रुपये दिले तर. 14 पडत असेल तर बोला. अहो वाढून 4 रुपये वाढवले. कमाल आहे तुमची. अहो तुम्ही दुसऱ्या वेळी फक्त 8 रुपये कमी केलेत, मी तर पहिल्या वेळी 4 रुपये वाढवले. थांबा थांबा. हे बघा तुमचंही राहू दे, माझंही राहू दे. हा, तुम्ही ना मला 180 द्या. 81 पण देणार नाही. अहो असं नका करू ना. हे बघा, मी 14 रुपयापेक्षा 1 रुपया जास्त देणार नाही. अहो, वा. आणि समजा 15 रुपये दिले ना मी, तर 1 रुपये परत मागून गेले. अहो माझी 14ची खरेदी आहे हो. 15 रुपये दे ना, निदान मला 1 रुपये तरी सुटेल. अजिबात नाही. 14 वर मी थांबा हो. 14 वर मी 50 पैसेही जास्त देणार नाही. 50 पैसे द्या. हो, कमाल आहे तुमची. 50 पैसे आजकाल चालतात का कुठे. हो, मी पोस्टात चालवेन, हा? बस मध्ये चालवेन. अहो, काहीतरी- बस हा, बस. हे कोण? हे बस कंडक्टर आहेत. आपण तर विषय काढला त्यामुळे त्यांना राग आला. अहो मी कंडक्टर नाहीये. नाहीये. आम्ही कधीपासून बघतोय तुम्ही भाव कमी करताय, हे वाढवतायत, बार्गेनिंग चालू आहे. काय अहो, नक्की चालू काय आहे? हो, हा. तुम्हाला शर्ट खरेदी करायचं आहे काय. अ, नाही ना, मग आमच्यामध्ये पडायला तुम्हाला काही अधिकार नाहीये. अहो काय आहे, हा आमचा धंदा आहे, पण धंदा नाही. अहो, धंदा आहे पण धंदा नाही म्हणजे काय? गिऱ्हाईक नाही. हा. अहो मग मी कोण आहे? हा? गावात यालाच माहिती नाही हा कोण आहे. जा रे बाबा. हो, तुम्हाला माहितीये का मी कोण आहे? हे तू कोणी असं ना, आपण कोणाला घाबरत नाही, समजलं ना. अहो म्हणजे तुम्ही ज्याची वाट पाहत होतो ना
तोच मी आहे. जा रे बाबा ए तुझं हो काहीतरी वाढवा बुवा, नाही असं नका मी करू. 14 रुपये 1 रुपया जास्त देणार अहो, नाही. असं करू नका ना वाढवा बरं, वाढवा. ठीक आहे ठीक आहे Please, ठीक आहे वाढवा आता ना. तुम्ही एवढे काकुळते तर वाढवतो चल. हो हो तुम्ही थांबा जाऊ नका. हा, बरं बरं तुम्ही मला विटनेस आहे. आवडले. मी आता वाढवतोय. हो, चालेल. ते दुकानदार नंतर घोळ घालता तो हो, कमी हो, जास्त. खरं का? ठीक आहे वाढवले 20 रुपये केले. 20 अहो, आता तुमचा पायगुण खूप चांगला आहे thank you, अहो, thank 20 you. रुपये घेऊन जा 20 हा रुपये. पण एकावर एक फ्री द्यावं लागेल. हो, असं करू नका हो 8 रुपयाचा घाटा करताय हो, सांगा नाही, ना. बरोबर आहे हो, तुम्ही बरोबर असं आहे. नका करू हो, हो, आता 8 बोला ना रुपयाचं- तुम्ही माझी बात पॅकेट करतो हो तुम्ही. थांबा हे बघा हा 200 ला देणार का? हो, तुम्ही सांगा हो. जाऊ द्या नको मला. 8 रुपयाचा घाटा नका करू तुम्ही अबे भैताळा काय करून राहिला बे? अरे तो गिरायक होता आपला आता गेला तो. अरे मी टाइमपास करायला आलो होतो. अरे, आता बस बोंबलत जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ. ओ भाऊ काय मंडळी पाहिलात ना असाही टाइमपास. हा? मंडळी नाही टाइमपास होता की नाही खास होता की नाही स्पेशल. तर मंडळी इथे आता आम्हाला थोडासा टाइम द्या हा. म्हणजे आम्हाला एक ब्रेक घेऊ द्या. आम्ही इथे घेतो एक छोटासा ब्रेक. पण येतोय लगेच. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा तुमचा लाडका कार्यक्रम गजरा. मंडळी ब्रेक नंतर तुमचं सहर्ष स्वागत. घूंघट की आड़ से दिलबर का दीदार अधूरा रहता है जब तक ना मिले आशिक की नजर दीदार अधूरा रहता है दिलबर का दिलबर का दिलबर का. बरं का मध्येच हा घुंगट कुठून आला? काय चाललंय तुझं? मला सांग घुंगट कोण घेत? स्त्रिया. पण स्त्रिया केव्हा घेतात? कधी? असं कसं? अरे डोक्यावर पदर घेण्याची पद्धतच आहे. अरे हो पद्धत आहे मग? पण प्रसंग काय असतो म्हणजे तुला या गाण्यावरनं तो प्रसंग नाही का आठवत? नाही मला कुठलाही प्रसंग नाही आठवत. आठवून बघ ना. अरे नाही आठवत सांगितलं ना. अरे सुहागरात सुहागरातला नाही का दुल्हन अशी घुंगट घेऊन बसते. अरे हो खरंच की. तुला अशी एक सुहागरात बघायची आहे? ए सुहागरात नाही आपण बघायची. अरे सुहागरात मध्ये काय घडतं ते बघायचंय का? हा ते बघायचं ना. मग चल बघ. दाखव. मी कशाला आरशात पाहू ग? मी कशाला आरशात पाहू ग? मी कशाला बंधनात राहू ग? मीच माझ्या रूपाची राणी ग. मीच माझ्या रूपाची राणी ग. मीच माझ्या रूपाची राणी ग. अय्या तुम्ही आलात? हो म्हणू. पक्या तू हो म्हणू. मी चालू आहे तुझा पक्या. पक्या तेरा क्या है अब इधर? माया पराधन हो गई है पक्या. नाही ना. तू जा
पक्या तू जा. कुठे? माझा नवरा येईल पक्या तू जा. आज आमची सुहागरात आहे. ए मनू, ए बबडू, ए वेडू, ए मनू, अगं मी आहे ना तुझं सुहाग. तू सुनाईस नुसताच हाग आहेस. हाग? तू मला भर मंडपातून पळवून नेणार होतास. तसंच ठरलं होतं ना आपलं. अरे हो, मी तुला फिल्मी स्टाईलने मंडपातून उचलून नेणारच होतो. मग कुठे उलटलास? डेकोरेटरने मंडप उचलला तरी तू नाही आलास. मला जरासा उशीर झाला म्हणून. हा जरा उशीर आहे का पक्या? हे पण मला वाटतं अजूनही फार उशीर झाला नाहीये. म्हणजे तुला आठवतं? काय? तुला आठवतं का? काही नाही आठवत मला. अगं मी तुला काय म्हटलं होतं? काय? आठव. मी तुला म्हटलं होतं मस्त एखाद्या राजपुत्रासारखा घोड्यावर बसून येईन म्हणून. गंमत आणलीये. कसली गंमत? म्हणून घोडा आणलाय, दारात लावलाय. आत्ता घोडा लावण्यात का अर्थ आहे? पक्या तू जा पक्या. माझा घोडा येईल. तुझा घोडा येईल आणि काय करेल? माझा घो येईल, माझा नवरा. अरे पण मी आहे ना तुझा होणारा नवरा. ए मला एक नवरा पुरे आहे. पुरे? ए तुझं नाटक पुरे आता. तू चल माझ्या बरोबर, आपण बाहेर पडूया. चल ना. तूच आधी ताबडतोब बाहेर पड. ए मनू, असं का करतेस? जरासा लेट झाला तर तू असं वागते का माझ्यासोबत? आता मला विचार ना. ए बाबा, तुला का लेट झाला? मी नाही विचारणार. का? तू काही सांगतो. मी काही सांगतो. म्हणजे उदाहरणार्थ? मागच्या वेळेला तुला गार्डनला यायला उशीर झाला होता हा. आणि मी रागावले होते तेव्हा काय म्हणालास? काय? अगो मी निघतच होतो तेवढ्यात माझी आई मेली. असं म्हणालो मी? एकदा तुला थिएटरवर यायला उशीर झाला होता हा. तेव्हा पण मी रागवले होते तेव्हा काय म्हणालास? अगो मी निघतच होतो पण माझी बहीण मेली. बहीण मेली असं पण म्हणालो? हेच तर ना. एकतर खोटं बोलायचं ना, मग काय बोललो ते पण लक्षात ठेवायचं. यो मन्नू, अगं खोटं नाही बोललो मी. तुझी आई आणि बहीण जिवंत आहेत पक्या. हे म्हणजे माझी आई बहीण जिवंत आहे अशा मुलाशी लग्न नाही करायचं. हे तुम्हा मुलींचं बरोबर नाही. काही काय बोलतोयस? तूच बोलतेस. तू खोटं बोललास ना एवढंच मला तुला सांगायचंय. अगं मी नाही खोटं बोललो. आता मला सांग, मी ज्या दिवशी तुला म्हणालो की माझी आई मेली त्या दिवशी जगात कुठलीच बाई मेली नाही का? मी तुला म्हणालो माझी बहीण मेली त्या दिवशी जगात कुठलीच मुलगी मेली नाही का? अगं हे मनू, अगं तू सोडून आहे ना मी जगातल्या इतर मुली आणि बायकांना माझी आई बहीण समजतो. खरंच? हो मनू. आणि तुला माहिती आहे का त्या दिवशी काय झालं? ऐक. तो चिडू नको. अगं त्या दिवशी माझं सगळं ठरलं होतं. लास्ट मोमेंटला यायचं आणि तुला मंडपातून उचलून घेऊन जायचं. चुस्त फुर्त तगडा घोडा पण पाहून ठेवला होता. अगं एवढंच काय, मी घोडेवाल्याला ॲडव्हान्स पण दिला आणि मी त्या दिवशी ना घोड्यावर बसलो, निघालो. टागडाक 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 टागडाक. पुढे काय झालं? घोडा मेला. घोडा मेला? हार्ट अटॅक. घोड्याच्या किडनीमध्ये हार्ट अटॅक आला. किडनीमध्ये हार्ट अटॅक? म्हणूनच मी त्याचा नाद सोडला आणि सरळ रिक्षा केली. अरे मग घोड्याच्या आधी रिक्षा पोहोचायला पाहिजे होती ना. अगदी बरोबर, अगदी बरोबर बोलतेस तू. त्या रिक्षामध्ये मी बसलो, रिक्षावाल्याने रिक्षा सुरू केली, त्याला म्हटलं बघाव. काय झालं? रिक्षा अचानक मेली. रिक्षा पण मेली? अरे म्हणजे रिक्षा बंद पडली. मी सारखं त्याला म्हणत होतो ना, भाई भगाओ जल्दी, मेरे को जल्दी जाना है. पेट्रोल टाकायला विसरला. अरे मग मला एक फोन करायचा होतास ना. जे झालं ते मला तू सांगायला हवं होतंस. तुला लगेच मी एक गाडी पाठवून दिली असती. अरे तेच करायला मी मोबाईल काढला आणि हे राम, काय झालं? मोबाईलचा नेट पॅक मेला. हसते काय तू?
नेट पॅक पण मेला. अरे म्हणजे रिचार्ज एक्सपायर्ड झालं माझं. पक्या, हा तुझी आई मरते, तुझी बहीण मरते, तुझा घोडा मरतो, तुझा नेटपॅक सुद्धा मरतो. पक्या, तूच का नाहीस मरत एकदा? ए मी मरतो, मी तुझ्यावर मरतो ना. खरंच. खरंच पक्या? हो म्हणून. पक्या, हो पक्या, मनोडे पक्या, वेडू पक्या. म्हणू चल ना जाऊ पळून. मी नाही. चल ना म्हणू पक्या. म्हणू. म्हणे तुझा नवरा आला वाटतं. आणि हे प्रियकर वाटतं. हो नाही. हा हो हो. असू दे असू दे. नाही तुम्ही उभे का? झोपा ना. चल पक्या. ए, म्हणजे, माझी झोपायची वेळ झाली म्हणून मी चुकून झोपा म्हणालो. बरं बोला बोला. अहो मी तुमच्यापासून तसं काही लपवत नाही हो. हे आता काय लपवायचं बाकी राहिले? बोला. अहो तसं नाही, मी सांगतोय की मी काहीही लपवत नाहीये. तुम्हाला माहितीये का, काय? आमच्या दोघांचं प्रेम होतं, पण हिच्या घरच्यांना ना मंजूर नव्हतं. का? तिच्या बापाला पैसेवाला जावंही पाहिजे होतं. म्हणून मी काय केलं माहितीये का, तुमच्या लग्नाच्या वेळी ना हिला लग्नाच्या मंडपातून उचलून नेणार होतो, तसा प्लॅन पण केला होता. मग मला यायला उशीर झाला म्हणून तुमचं हिच्यासोबत लग्न झालं ना. हो असंच झालं. हो खरं माझ्यासोबत देखील असंच झालं. काय? हो म्हणजे माझी प्रियसी देखील मला भर मंडपातून घेऊन जाणार होती. नाही नाही नाही. तुला काय झालं? पण हो 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 असंच झालं. म्हणजे ती मला घ्यायला निघाली आणि तेवढ्यात तिची लाडकी कुत्री मेली. आणि अहो काय सांगू तुम्हाला, म्हणजे कुत्रीचं दुःख पचवून ती घराबाहेर निघाली. तिने मला भेटण्यासाठी गाडी काढली आणि गाडी खाली तिची मांजर देखील मेली. रे रे रे, फार वाईट झालं. हो म्हणजे मांजर मेल्याचं दुःख पचवताना तिचा पोपट नक्की मेला असणार. तुझीच बहीण दिसते. हे म्हणू. नाही नाही, म्हणजे तिच्याकडे पोपट नाहीये. म्हणजे पण आमच्या घरी आहे पोपट. हा. मग तुमचा पोपट जिवंत आहे ना? हा म्हणजे हो आमचा पोपट जिवंत आहे अजून. मग तुम्ही एक काम करा, काय? तुमच्या त्या मेल्या कुत्रीला विचारा, आत्ता करशील का माझ्याशी लग्न? अहो मी मेल्या कुत्रीला कसं विचारू, आत्ता करशील का माझ्याशी लग्न? अहो तुमच्या प्रेयसीला विचारा. अच्छा. मी काय म्हणतोय, हा अजूनही वेळ गेला नाहीये ना, मग तिच्याबद्दल विचार करा ना. आम्ही पण विचार करतो जरासा, है ना म्हणून. मी ह्याच्याशी लग्न करते, तुम्ही तिच्याशी लग्न करा. काय म्हणाला? मी ह्याच्याशी लग्न करते, तुम्ही तिच्याशी लग्न करा. अच्छा तुम्ही ह्याच्याशी लग्न करणार, मी तिच्याशी लग्न करणार. तुम्ही ह्याच्याशी लग्न करणार, मी तिच्याशी लग्न करणार. हो, तुम्ही तिच्याशी लग्न करा, मी हिच्याशी लग्न करतो. हो. काय मंडळी, पाहिलीत ना ही अनोखी सुहागरात? या सुहागराची काही औरच आहे बात. तुमची आणि आमची अशीच राहणार आहे साथ. यस, आम्ही फक्त 0 मिनिटात परत येतोय. आम्ही इथे घेतोय एक छोटासा ब्रेक. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम गजरा. अरे मंडळी, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. काय केले पाहिजे? कल करे सो आज कर, आज करे सो अब. नाही, हे सगळं बरोबर आहे, पण नक्की तुला काय सांगायचं? मला सांगायचंय अंजू बद्दल. अंजू बद्दल की मंजू बद्दल? अंजू बद्दल आणि मंजू बद्दल. हो,
पण हे अंजू आणि मंजू कोण आहे? अंजू आणि मंजू तुला माहित नाही? नाही ना. तुला खरंच माहित नाही? अहो, कोणी सांगितलंच नाही ना. याला खरंच माहित नाही? आता काय करणार ते? पण चल तुला भेटवते. चल चल. सुंदर आहे ही बाग. या प्रसन्न वातावरणात सुचेल काहीतरी बहुतेक मला. हो सुचतंय, पटकन घेऊन घेते. आकाशातला चंद्र जणू काही. आकाशातला चंद्र जणू काही. पुढे शिवाई चंद्र नको. मग आकाशात अजून काय काय असतं? ग्रह, उपग्रह, तारे, चांदण्या. आकाशातल्या चांदण्या जणू काही. चांदण्या जणू काही. रात्रीचे लुकलुकणारे काजवे. रात्रीचे लुकलुकणारे काजवे. पुढे काही सुचतच नाही. अय्या चिंकी, अय्या मिंकी. ये ना बस. कशी आहेस तू? मी मस्त. तू कशी आहेस? तू मस्त आहेस ना? मी मस्त वाला आहे. हा? ये बस. अगं हे तर मला माहितीच आहेस की तू मस्त आलायस म्हणून. पण आज खूप दिवसांनी भेटलीस. अगं नाही ग, अगं मध्येच एकदा आले होते की. अगं पण त्यावर बरेच दिवस गेले ना. तेवढ्या दिवसात तुला नाही ना दिवस गेले. ईश्वर. लाजली. चल चावट कुठली इथली काय. बरं जाऊ दे. बरं मला सांग, तुझं लिखाण कुठपर्यंत आलंय? माझं कोणतं लिखाण? अगं अशी काय, तू एक पुस्तक लिहायला घेणार होतीस ना? अच्छा ते होय, नाही घेतलेलं आहे. का नाही घेतलंस? अगं मग घे पुस्तक. पुस्तक घेऊ? अगं म्हणजे पुस्तक लिहायला घे. घेईन ग. नुसतं घेईन नको, डायरेक्ट लिहायला घे. अगं मला वेळच नाही मिळत. आली मोठी, हिला एकटीलाच वेळ नसतो. असं कसं वेळ मिळत नाही ग तुला? नाही ना, घरातली एवढी कामं कामं आणि कामं. दिवस पूर्ण कामात जातो. अगं काम तर असणारच ना, पण त्या कामातून वेळ काढायला हवा. बघ, त्या कामातून वेळ काढला ना की आपण काहीतरी वेगळं काम करू शकू. अगं पण असा कसा कामातून वेळ काढायचा? अगं म्हणजे नको तिथे वेळ नाही काढायचा. बघ, गरज नसलेल्या गोष्टींना वेळ देणं सोडून गरज असलेल्या गोष्टींना वेळ द्यायचा. म्हणजे तुझी गोष्ट पूर्ण होईल. माझी कोणती गोष्ट पूर्ण होईल? अगं तू पूर्वी किती कथा लिहिलेस. अगं पूर्वीची कथाच वेगळी होती. पण तुला माहितीये, मी ना एक लेखसंग्रह लिहिणार आहे. अशा व्यथा सांगत बसलीस की लिहिलीस? खरंच नाही जमत ग मला लिहायला. नाही जमत ना तुला? नक्की? हो. मग टाईप कर. काय? अगं म्हणजे हल्ली सगळे लेखक टाईपच करतात ना. इथे मला मुळात वेळच मिळत नाही आणि त्यातूनही बसलेच लिहायला तर मूडही लागत नाही. लिहायला मूड लागत नाही, पेन आणि कागद लागतो. बघ, जसं टाईप करायला लॅपटॉप आणि कॉम्प्युटर लागतो तसंच. असं कसं लिहायला मूड लागतोच. लिहायला मूड लागत नाही. बूट टेकून ना मस्त मांडी ठोकायची. अगं लेखन करणं हे जर मूडवर अवलंबून असतं तर लिखाण हा लोकांच्या पोटापाण्याचा व्यवसाय झाला असता का? आणि लेखन हे ज्याच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे ते मूड नाही असं म्हणत राहिले
तर मग ते उपाशी नाही का मारायचे? तुझंही बरोबर आहे ग. मी पण खूप ठरवते. तू ना खूप ठरवू नकोस. म्हणजे थोडंच ठरव. थोडंच. अगं थोडंच ठरव आणि थोडंच कर. खूप ठरवायचं आणि थोडंही करायचं नाही, मग त्याचा काही उपयोग नाही ना. तेही खरं आहे. मग अगं माणसांना अनेक गोष्टी करायच्या असतात, पण तो ते कधीपर्यंत पूर्ण करणार हे तो कधी ठरवतच नाही. फक्त करू म्हणतो आणि त्याची डेट ठरवत नाही, त्याची शेवटची तारीखही ठरवत नाही, म्हणून तो ते कधीच करत नाही. हो ग, माझंही असंच होतंय. तुझंही असंच होतंय ना. मग तू एक काम कर. इथे मला दिवसभरातल्या कामातून वेळ मिळत नाही आणि त्यात तू म्हणतेस अजून एक काम कर. अगं आधी ऐकून तर घे. बरं सांग. तू ना एखाद्या वर्तमानपत्रात किंवा एखाद्या साप्ताहिकात ना तुझं खांबलेखन सुरू कर. खांबलेखन नाही ग, स्तंभलेखन. अगं तेच ते. स्तंभाला खांबच म्हणतात ना. मग म्हणजे एकदा काही तुझं खांबलेखन सुरू झालं ना की तुझं थांबलेखन आपोआपच बंद होईल. माझं कोणतं थांबलेखन? म्हणजे थांब लिहिते हे बंद होईल. आणि तुझ्या लेखनाला शिस्त लागेल आणि ठराविक दिवशी तुला लेखन द्यावंच लागेल. अगं पण मला नाही जमलं लिहायला तर? अगं लिहायला जमत नाही म्हणून तर हे करायचं. आणि असं केलंस ना तर तुला बरोबर जमणार. बघ तुझ्याकडे दोनच पर्याय. एक तर तू वर्तमानपत्रात कॉलम सुरू करणं किंवा स्वतःवर वेळेचं बंधन घालून लेखन करणं. आता मी स्वतःवर बंधनं घालून घेऊ का? तुला ना अजिबात काहीच समजत नाही. बघ अगं हे बंधन आहे की पळवाट आहे हे आधी तू ठरव. नाही तर मग बंधन आहे म्हणून वर्तमानपत्रात लिहिण्यापासून पळशील. अगं पण तू ऐकून तरी घे. पण नको आणि परंतु नको. बघ इच्छा असेल ना तर मार्ग सापडतो आणि वेळही काढता येतो. अगं कोणाकडेही दिवसाचे 25 तास नसतात. सगळ्यांकडे दिवसाचे 24 तासच असतात. पण प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मिनिटाचा सदुपयोग करतात. तमन्ना सही हो तो रास्ते निकल आते है, नहीं तो फिर बहाने निकल आते है. अगं तसं नाही ग. असं कसं तसं नाही? मग मला आधी डेट सांग. डेट? अगं तू पुस्तक कधीपर्यंत पूर्ण करणार त्याची तारीख सांग. अशी कशी सांगणार तारीख? का नाही सांगणार? सांगता यायलाच हवी. आपलं ध्येय आपण कधीपर्यंत पूर्ण करणार याची तारीख आपण स्वतः ठरवायलाच हवी. होईल होईल असं म्हटलं तर ते मग कसं होणार? मला आधी डेट सांग. अगं मला तू काय सांगू नको, मला तू तारीख सांगच. अगं पण माझं ऐकून तरी तुला घे. लिहायलाच पाहिजे. मला तू तारीख अगं सांग. मला समजून तरी घे. मला माहित नाही, मला तू दिनांक अगं सांग. कसं सांगू मी? अगं सांग. अगं माझी कामं. मला माहित नाही, मला सांग तू. अगं अंजू मंजू अंजू मंजू अंजू का मतलब मंडळी भेटलात ना अंजूला आणि मंजूला? ते खरंच खरंच अशी मैत्रीण हवी. ए असे मित्र हवे. मला वाटतं आपण इथे थोडा वेळ थांबूया. तर मंडळी इथे आम्ही थोडस थांबतो. आम्ही लगेचच परत येतो. आम्ही घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम गजरा. मंडळी ब्रेक नंतर तुमचं सहर्ष स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे गजरा. म्हणजे खरं सांगू काही लोकांना वेळेवर कामं करत नाहीत. हो ना, अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत थांबतात आणि मग घाई सुरू होते. हो पण कधी कधी घाई महागात पडते ना. कधी कधी असंही होऊ शकतं. कसं होऊ शकतं? म्हणजे असं होऊ शकतं की घाई करायलाही वेळ नसतो. म्हणजे खूपच उशीर झालेला असतो. अच्छा म्हणजे डॉक्टर म्हणतात तसं? डॉक्टर काय म्हणतात? आपने बहुत देर कर दी असं पेशंटला नाही का म्हणत? हा बरोबर. कधी कधी त्या पेशंटला कळतं. काय कळतं? ते तुला मी दाखवतो ना. चल दाखव ना. चल चला तू सगळ्यांना फोन वगैरे केलेला आहे सगळ्यांना फोन म्हातारा गेला वाटतं. अरे असा कसा जाईल तो? नीट बघ, चेक कर हाक मार. आबा ओ आबा. बघ बोललो ना
म्हातारा जाणार नाही असा. सॉलिड ऍक्टर आहे. हो. अरे गेला की काय? चेक कर परत चेक कर. आबा काय जाणार नाही असा. ओ आबा हा, बघ बोल ना. अरे म्हातारा खवीट आहे. हा? ए, गेला की काय? नाही असा जाणार नाही म्हातारा. श्वास चालू आहे का बघ. श्वास चालू आहे का बघ. चेक कर. बघ. पटकन उठून बसतो बाबा. हा. फायनली गेला. आबा ए चांगली ऍक्टिंग करते. शांत हा. म्हातारा आता गेलाय. हा. हा. पण एक काम करा आता मोठा भाऊ ह्या नात्यानं माझं काही कर्तव्य आहे. हा. तेव्हा बरं. आपण आपल्या आबांची सगळी प्रॉपर्टी आपापसात व्यवस्थित वाटून घेऊया. एकदम बरोबर बोलला दादा. हा. पण अंधेरीचा बंगलो माझा. बरं ठीक आहे. हे तो कारखाना माझा. हा बर. मग तो माथेरानचा गेस्ट हाऊस पाहिजे. बरं घेऊन टाक. लोणावळ्याचा बंगलो माझा. बरं घेऊन टाक. ती BMW आणि मर्सिडीज कार आहे ना माझी. तुझी का? अरे मी मोठा आहे, मला शोभून दिसते ती. काही पण मोठा आहे. मोठा भाऊ आणि सगळ्यांना खाऊ. नाहीतर काय. हो झालं तर ठरलं तर मग दागिने सगळे माझे. बरं दागिने सगळे तुझे जे. हो अरे पण हिचे का मला सांग. माझी बायको गप बसणार आहे का? हिला दिल्यावर माझ्या बायकोला नको का काही? ए तुझ्या तर काय तोंडी दागिने शोभून दिसणार नाही. दागिने फक्त मला आणि मला शोभून दिसणार. अरे गप्प बसा. ए जा तिकडे तुझ्या दादा. अरे मी मोठा भाऊ आहे ना तुमचा. हे बघ, मी सगळं ठीक करतो. चिंगे तू काय काळजी करू नको. आता म्हातारा गेलाय, याचं कार्य आपल्याला करायचं आहे व्यवस्थित. काय शेजारी पाजारी कळवायचं आहे, नातेवाईकांना कळवायचं आहे. हो अरे करे सगळे. अरे वा. अरे का कमाल आहे. कळवायच्या अगोदर सगळे आले. मग उचला. हा उचला. अरे उचलला. अरे काय उचलला काय? अरे अजून राहिलं नाहीये. काय तोंडीचं नाव घेतलं आणि म्हातारा फडफडून उठला ना. सांगत होती त्या पनवतीचं नाव घेऊ नको म्हणून. अगं जरा शांत बस. अहो आबा म्हणजे काय आहे आबा हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी उचला म्हणत होतो. हॉस्पिटलला नेऊन काही उपयोग होणार नाही. का माझ्याकडे छोटा वेळ आहे. थोडा वेळ आहे ना. मग आपण गप्पा मारूया. नंतर कुठे वेळ भेटणार आहे बोलायला. बरोबर. असं नका का करू. पण आबा दागिने सगळे माझे. लक्षात ठेवा. थोडाच वेळ आहे म्हणताना. म्हणजे तुम्हीच म्हणालात ना की मी थोड्या वेळाचा सोबती आहे. मग पण तुम्ही अशी सोबत करणार आहात का? हो आबा तुम्ही बोला तुम्ही बोला. बोला. बघा माझ्या मुलांना फक्त मुलांनो आणि मी कुठे? उगा माझ्या लाडके लेकी तू सुद्धा. मी तुमची लाडकी लेकी नाही. मग दागिने फक्त माझे. हे बघा देवाच्या दयेने माझ्या नावावर खूप प्रॉपर्टी आहे. हो प्रॉपर्टी आहे. म्हणजे काही वडिलोपार्जित आहे, काही मी स्वतः कमावलेली आहे. वा. म्हणजे काही वडिलोपार्जित आहे. अच्छा म्हणजे काही रक्ताची आहे आणि काही घामाची आहे. रक्त ते घाम. तुम्ही काय हो तुमचं काम. आपलं ना हे घर आहे. अहो बाबा हे घरच आहे. हो हे गावचं घर आहे. अच्छा. गावचं घर आहे की आपलं घर आहे? गावचं घर आपलं आहे. गावाचं कसं असेल? आपलं घर गावात आहे म्हणून गावचं घर आहे. हो शेतीवाडी आहे. झाडं पेढ्या पण आहेत. अच्छा झाडं पेड. ए दादा म्हणजे झाडाला ना हिंदीमध्ये पेड म्हणतात. ए तू गप रे. वा आबा तुम्ही बोला. बोला आबा. अरे मी ना बोला. कोकणात एक मी बोलते दागिने फक्त माझे. अरे मी कोकणात ना छान जमीन घेतली आहे. अरे वा कोकणात जमीन घेतली आबा. वा. किती आहे? अरे घाटावर सुद्धा जमीन घेतली आहे.
अरे कोकणात जमीन आहे, घाटावर जमीन आहे. बरं झालं आपल्याला कळलं घाटावर जमीन. अरे नाहीतर घाटा झाला असता. अरे, आपला एक कारखाना आहे, कारखाना आहे माहिती आहे मला. मग त्या कारखान्यात रकाने किती आहेत? रकाने म्हणजे किती हिस्से होणार असं म्हणणं आहे दादाचं. पण हिस्से किती होऊ दे, दागिने सगळे माझे. अरे दोन कंपन्या आहेत. अरे वा. 3 दुकानं आहेत. 3. मग 3-4 टपऱ्या पण असतील. अहो आबा जरा तुम्ही टपाटप बोला. अहो म्हणजे पटापट बोला, काय काय आहे ते अजून. अरे मी पटपट सांगून काय उपयोग काय आहे? का? अरे मी ही सगळी संपत्ती अगदी राहत घर सुद्धा एका सामाजिक संस्थेला, एका ट्रस्टला दान केलं. काय काय तुम्ही सगळं दान करून बसला? काय आबा, मग आम्हाला इथे कशाला बोलाय? चला रे घरी. चल ग. ए, चल ग. चल, तुला मी घरी सोडतो आणि मला गाडी शेवटची मिळेल. अरे कुठे निघाला? घरी. अरे हे पण घर तुमचंच आहे. हे घर आमचं आहे. हो पण ते सध्या ट्रस्टच्या नावावर आहे. आता ट्रस्टच्या नावावर मग काय उपयोग? त्यांना बोलवायचं होतं ना. मग ट्रस्टीने बोलवायचं होतं. जय राम श्रीराम, जय राम श्रीराम. अरे मी माझी संपत्ती ट्रस्टच्या नावावर केल्यामुळे तुमचा माझ्यातला इंटरेस्ट कमी झालेला दिसत हो, आता आमचा इंटरेस्ट कसा राहील ह्याच्यामध्ये? अरे पण ऐका ना, मी काय सांगतो ते ऐका. बोला बोला. अरे मी सगळी संपत्ती त्या सामाजिक संस्थेला दिली हे खरं आहे. तुम्हाला कवडी देखील दिली नाही हेही खरं आहे. कवडी देखील दिली नाही. दागिने तर मला द्यायचे होते ना तुम्ही. तेच माझ्या चुकलं फरगी. लवकर कळलं नाही रे, उशिरा कळलं. आणि लक्षात आलं की त्या सामाजिक संस्थेला इतकं द्यायला नको होतं. थोडं फार द्यायला हवं होतं. थोडं फार म्हणजे सामाजिक संस्थेला थोडं आणि मुलांना फार. पण आता काय उपयोग? तुम्ही तर सगळं दान करून बसला. झोपलात. मरतात. अरे मरता मरता तुम्ही माझी चूक दुरुस्त करू शकतो. काय सांगतो? करू शकता ना, मग दुरुस्त करा. दागिने सगळे माझे. अरे पण मी हे सगळी संपत्ती त्या संस्थेला दान केली. त्याचे पेपर्स बनवले आहेत. हे त्या संस्थेला माहीत नाही आहेत. बरं झालं. हे फक्त त्या वकिलालाच माहीत आहेत. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे मी जर आता नवीन पेपर्स बनवून दिले तर त्यातली काही संपत्ती मी तुमच्या नावावर ठेवू शकतो. ठेवू शकता ना, ठेवू शकता ना, ठेवा. पण दागिने माझ्यासाठी ठेवा. वा वा वा, ग्रेट बाबा, ग्रेट ग्रेट. अरे त्या वकिलाने आता नवे पेपर तयार करायला हवेत. नाही तयार केले तर जुनेच पेपर लागू होतील. असे कसे जुने पेपर लागू होतील? आपण त्या वकिलाला बोलू आणि नवीन पेपर बनवायला लावू. तुम्ही पटकन त्या वकिलाला फोन मारा. अरे तो विश्वास नाही ठेवणार. अरे माझा आवाज काढून कोणीतरी त्याला फसवत आहे असं वाटेल. कारण माझा निर्णय मी फक्त त्याला सांगितला होता. हो बाबा, पण आता ऐका ना, तुम्ही निर्णय बदलताय ना. निर्णय बदलताय ना, मग निर्णय बदला. पण त्यातली दागिने माझे. अरे मला ना त्याचं नाव आठवत नाहीये. अहो नाव का आठवत नाहीये? आठवा नाव आठवा. का आठवत नाही? नाव का आठवत नाही? अरे काही झालंय, वय झालंय. वय झालंय ना, आता वय झालंय. कोणाचं? वकिलाचं? नाहीये, मामा माझं वय झालंय. बोला बोला बोला. आता ना
असाच कोणतो कोणतो कोणाचा? वकिलाचा? माझा अच्छा, माझा तुमचा. माझा हा. धाप 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 लागते नाही नाही वकिलाला. अरे अच्छा, तुम्हाला. अरे अरे देवा 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 नाही हा? देवा नाही दागिने माझे. येत ए, तू बाबांचा फोन. हो बाबा तुम्ही पटकन त्या माणसाचं नाव सांगा. आबा नाव सांगा बघा माझ्याकडे मोबाईल आहे मी लगेच फोन करून बोलून घेतो आपण पटापट पेपर हे करून घेऊया नंबर नंबर हा नंबर सांगा दादाला नंबर सांगा बस बस 10 नंबर डायल कर. हा ए अरे काय भंगच करतोय यार दादा तू एकही नंबर नाही सांगितला त्यांनी हो नाव सांगा तिचं. नाव सांगा आठवा नाव आठवा पटकन आठवा वकिलाचं वकिलाचं फक्त नाव सांगा ओ. सांगा सांगा ऍडव्होकेट हा बोला आता गेला एकदाचा सगळी प्रॉपर्टी त्या ट्रस्टीला दान केली. आता काय डोंबर आपल्याला मिळणार आहे? हा ना यार त्या माणसाचं नाव पत्ता पण सांगून नाही गेला. हो ना हे बघ नंबर सांगितलं असतं ना आपण लगेच बोलून त्याच्याकडे पेपर साईन करून प्रॉपर्टी आपली झाली असती यार. हो नाहीतर काय पण ते सगळं मरू दे दागिने फक्त माझे. मंडळी नाही पाहिलेत ना ते बाबा आणि त्यांची ती मुलं, बाबांना बदलायचं होतं त्यांचं इच्छापत्र. पण त्यांच्याकडे वेळ नव्हती मात्र. मंडळी इथे आम्ही घेतो एक छोटासा ब्रेक. आणि येतोय लगेच. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम गजरा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे गजरा. ते तर चालतच राहत. काय चालत राहतं? ते तिघे फिरत राहतात. कोण तिघे फिरत राहतात? ते तर पलटावंच लागतं. काय पलटावं लागतं? असं काय करतेस? घड्याळ फिरत राहतं, त्यातले काटे फिरत राहतात, कॅलेंडर पलटावं लागतं. वेळ कोणासाठीही थांबत नाही. अगदी बरोबर. म्हणूनच मंडळी वेळेचं महत्व जाणा, वेळेवर काम करा, उगाच वेळ वाया दवडू नका. हेच तर आपण आजच्या गजरात पाहिलं. आजच्या गजराचा विषय तोच होता ना. तर वेळेचं महत्व ह्या विषयावरचा आजचा गजरा सफळ संपूर्ण झाला साजरा. फुलात फुलला माळवून सजला मनात रुतला. फुलात फुलला माळवून सजला मनात रुतला. रूप ते भाळवणी हो हसला गजरा. गजरा शब्द सुरांच्या सुख दुःखाच्या मनात येऊन हळूच हसला. गडबडला मुसमुसला अडथळला धुसफुसला पण तरीही हसला गजरा. गजरा